नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामनेतील देवकुंडी जंगल परिसरात अवैधरित्या चालणाऱ्या गावठी दारू भट्ट्यांवर कारवाई करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांनी ही धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 2 भट्ट्या उद्ध्वस्त करून सुनील वाघात राहणार देवकुंडी व प्रकाश कोल्हा राहणार बेलकडी या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे। या कारवाई दरम्यान 3600 लिटर वॉश, 100 लिटर हातभट्टीची गावठी दारू, साहित्य व उपक्रम नष्ट करण्यात आले आहे व 3,10,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींवर नायगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।